अस्मितेचं प्रतीक आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाला लोकशाही प्रधान राज्य व्यवस्था देणारे शिवराय. समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, सांस्कृतिकरण, न्याय व्यवस्था, शिक्षण आणि भाषा असं एकही क्षेत्र नाही की जिथे शिवरायांच्या कार्याचा ठसा उमटलेला नाही. पण या व्यक्तीला जे जागतिक अढळस्थान प्राप्त करून दिलं ते म्हणजे त्यांची जगन्नात्री माता जिजामाता. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं सिंदखेड राजा या गावी 12 जानेवारी 1598 मध्ये त्या जन्मल्या. आई म्हाळसाराणी तर वडील लखोजी राजे जाधव यांच्या छत्रछायेखाली लहानाच्या मोठ्या झाल्या. जिजाऊला युद्ध शिक्षण, राजनीती, भाषा आणि खेळ हे लहानपणीच शिकवले होते. मराठी, पारशी, संस्कृत, कन्नड, तेलुगू, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत 1610 मध्ये संपन्न झाला. शिवाजीराजे अतिशय शूर असे सरदार होते. दिल्लीचा बादशहा तसेच निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही यांच्याकडे मराठी सरदार जहागीरदार म्हणून सेवेत दाखल झालेले होते. जिजाऊंचं माहेर जाधव तर सासर भोसले अशी मातब्बर घराणे. परकीय सत्तेसाठी जिजाऊच्या माहेर आणि सासरचं रक्त सांडत होतं. स्वराज्याची प्रेरणा असलेली जिजाऊ या सर्व घटनांनी व्यतीत होत होती. मराठ्यांचा इतिहास परस्परांच्या रक्ताने लिहिला जाऊ नये तर सगळे मराठी सरदार एकत्र येऊन स्वराज्याचा इतिहास निर्माण करावा यासाठी जाधव आणि भोसले एकत्र येऊन बळीचं राज्य निर्माण करावं यासाठी जिजाऊ नियोजन करू लागले. जिजाऊ आणि शहाजीराजे स्वराज्य निर्मितीचा संकल्प करत होते. अतिशय संकट येत होती. त्या सगळ्या संकटांना ते सामोरे जात होते. शहाजीराजे आणि लखोजीराजे हे जावई आणि सासरे एकत्र आले तर स्वतंत्र राज्य निर्माण करतील या भीतीने देवगिरीच्या किल्ल्यामध्ये निजामशहाने लखोजीराजे जाधवांची हत्या घडवून आणली. शहाजी आणि जिजाऊ यांनी या घटनेमुळे आपल्या राजकारणाची दिशाच बदलली. 1636 मध्ये शहाजीराजे यांनी त्यांचे सुपुत्र संभाजीसह कर्नाटकात गेले तर जिजाऊ आणि शिवबा हे पुणे जहागिरीमध्ये थांबले. त्यांनी आपल्याबरोबर पासलकर, चेधे, निंबाळकर, मालुसरे, मोहिते, महाडिक, ढमाले, जगताप, शिर्के, कंकण, जाधव, शिळीमकर, महाले, देशपांडे असे सगळ्या जाती धर्मातील देशमुखांपासून सामान्य माणसं गोळा केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी 12 मावळातील लढवय्ये मावळे त्यांच्या उपस्थितीमध्ये बाल शिवाजीने स्वराज्याचा नेता त्याला जाहीर केला आणि शिवापूर हे गाव वसवलं. जहागिरीतील रयतेच्या शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यात आली. रोजगार, न्याय हे देण्यात आलं. स्त्रियांच्या विशेष हक्कांची हमी देऊन प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली. जिजाऊंच्या संस्कारातून शिवाजी महाराज घडले आणि त्यांनी मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्मितीची संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मात्र 1629 मध्ये आदिलशहाने पुणे येथे गाढवाचा नांगर फिरवला. जिजाऊनं याच शापित भूमीमध्ये बाल शिवाजीसाठी लाल महाल बांधला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सोन्याच्या पळाच्या नांगराने जमीन नांगरली. जिजाऊने शेतीसाठी, पिण्याच्या पाणीसाठी आंबवडी आणि पुनवडी या ठिकाणी धरणं बांधली. अस्पृश्यता, विषमता संपवली. सामुदायिक शक्ती जाणीव करून दिली आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केलं. जिजाऊ अत्यंत कर्मठ आणि सत्यवादी होत्या. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली गनिमी युद्ध नीतीचा वापर करून स्वराज्याचा विस्तार कोकणापासून वसईपर्यंत, गोव्यापर्यंत, नाशिक ते नगर पर्यंत, कर्नाटक, मराठवाडा आणि आंध्र या हद्दीपर्यंत वाढवण्यात आला होता. औरंगजेब बादशहाशी कणखरपणे लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी त्या सह्याद्रीच्या कड्याप्रमाणे उभे राहिल्या. हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड जिजाऊंनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सोन्याचं सिंहासन आणि मेघडंबरी तयार करून दिनांक 6 जून 1674 रोजी शिवराज्याभिषेक करण्यात आला. रयतेची माता, जगन्माता, राष्ट्रमाता, राजमाता यांना 27 जून 1674 रोजी इहलोकाची यात्रा त्यांनी संपवली. जगामध्ये असलेल्या सर्वश्रेष्ठ राजनीतिज्ञ, सर्वश्रेष्ठ योद्धा, सर्वश्रेष्ठ भाषातज्ञ, सर्व
कला निपुण असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी सौ स्नेहल दत्तात्रय बाळसराफ, तळेगाव दाभाडे त्यांना मानाचा मुजरा करते. धन्यवाद.